हेडलाईन्स प्रायोजक राम बंधू लोणचे. आता प्रत्येक जण जिंकेल. फक्त मुंब्राच नाही तर संपूर्ण राज्य हिरवा करू. इम्तियाज जलील यांच्या वक्तव्यावरून भाजप नेत्यांची टीका. हिरव्या सापांना दफन करण्याचा कार्यक्रम हिंदू करतील. नितेश राणेंची टीका. कल्याण डोंबिवलीतील ठाकरेंच्या सेनेचे 4 नगरसेवक नॉट रिचेबल. पोलीस दखल घेत नसल्यानं सेनेने लावले बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर. छगन भुजबळांना क्लीन चिट दिल्यानं अंजली दमानी आक्रमक. दमानी यांचं थेट मुंबई हायकोर्टाच्या मुख्य न्यायाधीशांना पत्र. ईडी विशेष न्यायालयानं दिलेल्या निर्णयाला स्थगिती द्यावी अशी विनंती. धाराशिवमध्ये शिवसेनेच्या एबी फॉर्म वाटपावरून वाद. जेडपी उमेदवारांची तिकीट राणा पाटलांकडे दिल्याचा आरोप. राजन साळवी आणि शिवसेना पदाधिकाऱ्याची ऑडिओ क्लिप व्हायरल, तर साळवींनी आरोप फेटाळले. लोकलमध्ये झालेल्या वादातून मालाड स्टेशनवर प्रवाशाची निर्घृण हत्या. पोलिसांकडून आरोपी ओंकार शिंदेला अटक. नाशिकमधून निघालेले लाल वादळ मुंबईच्या दिशेने. शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी माकप आणि किसान सभेच्या नेतृत्वात मोर्चा. हजारो शेतकरी सहभागी. नांदेडमध्ये शीख धर्मियांकडून हिंद की चादर याचे आयोजन करण्यात आलंय, तर मुख्यमंत्री फडणवीस, अजित पवार या कार्यक्रमाला उपस्थित. आणि 2026च्या पद्म पुरस्कारांची घोषणा. लोकनाट्य कलाकार रघुवीर खेडकर, कृषी क्षेत्रातील योगदानासाठी श्रीरंग लाड. वारली संगीतकार भिकल्या लाटक्या ढिंगा यांना पद्म पुरस्कार. नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 18 मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. तर एक महत्त्वाची बातमी पाहणार आहोत. ठाण्याच्या मुंब्र्यात MIM विरुद्ध भाजप हा संघर्ष आता वाढतच चाललाय. दोन्ही बाजूच्या नेत्यांनी आक्रमक भूमिका घेतल्यामुळे आता हा वाद आणखी चिघळल्याचं पाहायला मिळतंय. भाजप नेते किरीट सोमय्या आणि MIMचे इम्तियाज जलील असा राजकीय संघर्ष आता पेटलाय. माजी खासदार नवनीत राणा आणि इम्तियाज जलील यांच्यातही याच प्रकरणावरून झुंपली आहे. या संघर्षाला कारणीभूत ठरले मुंब्र्यातील MIMच्या नवनिर्वाचित नगरसेविका सेहर शेख. संपूर्ण मुंब्रा हिरवा करू असं त्यांनी वक्तव्य केलं होतं. तर याबरोबर आता जोरदार खणाखणी झाल्याचं पाहायला मिळते. तर पाहूयात. पूरा ग्रीन करने के लिए पाकिस्तान जाना पड़ेगा. इस देश में है तो भगवा और नीला ही चलेगा, दूसरा कोई रंग नहीं चल सकता है, ये याद रखना. छत्रपति शिवाजी महाराज ने जब बोला था कि ये राज्य में जो धर्म के लिए हम काम कर रहे हैं, जो महाराष्ट्र में रह रहे हैं, ये धर्म के लिए हम जिएंगे भी और मरेंगे भी. किसी ने कितना भी कुछ बोला, ग्रीन करेंगे, हरा करेंगे, तो तुम्हारे सपने भी सच नहीं हो सकते हैं. इस देश के अंदर एक नचनिया है, सुनिए, हर दूसरे दिन मुसलमानों पाकिस्तान चले जाओ करके, क्यों? उसके जहेज में आया था हिंदुस्तान. आप बोलते रहेंगे और हम खामोश रहना, ये अगर आप उम्मीद कर रहे हैं तो हमारी एक बच्ची अभी नई नई राजनीति के अंदर आई है, आप उसको दबा सकते हैं, लेकिन हम उसके साथ पूरी तरीके से खड़े हुए हैं. ते इम्तियाज जलील आपली औकात आणि आपली परिस्थिती विसरले आहे. तुमच्या स्वप्नातही हिरवं करणं हा पूर्ण होणार नाही. आणि असे लोकांना ज्यांना तमीज विसरलेले आहे, जे बायांबद्दल जेही बोलतात, पत्रकार परिषद घेऊन पूर्ण महाराष्ट्राला धमकी देऊन राहिल्या की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र आहे त्या पूर्ण महाराष्ट्राला आपण हिरवा करू, तर तुमच्या धमक्याला आम्ही भीकसुद्धा घालत नाही. इम्तियाज जलील लक्षात ठेवा. हमारे रामगिरी महाराज के खिलाफ अगर कुछ भी मस्ती तुम लोग ने किसने भी की तो तुम्हारे मस्जिदों के अंदर आके चुन चुन के मारेंगे, इतना ध्यान में रखो. तुम्हारे मस्जिदों के अंदर आकर घुसकर तुम्हें मारेंगे. मैं अब मुंब्रा की पुलिस से एक सवाल करने के लिए आया हूँ.
इसको नोटिस दिए थे आपने? इतिहासाची पुनरावृत्ती अगर ह्याला करायची नसेल, महाराष्ट्रामध्ये त्या औरंग्याच्या कबरीच्या बाजूला अजून काही लोकांना दफन करायचं नसेल तर त्यांनी आपला थोबाड योग्य वेळी बंद करावं, नाहीतर महाराष्ट्रातला हिंदू समाज जो छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांवर चालणार आहे, परत एकदा ह्याच अशा जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांना ह्याच महाराष्ट्रामध्ये गाडून दाखवेल. नाही, हिरवा करणं म्हणजे पाकिस्तान झेंडे फडकवणे का? नेमकं मनाचं काय आहे? पुन्हा रंगाबद्दल कुणालाही आक्षेप घ्यायची गरज नाही आहे. हिरवा, निळा, भगवा रंगाबद्दल आक्षेप नाही आहे. भूमिका काय आहे? इम्तियाज जलील जर वेगळ्या मार्गाने काही म्हणत असेल तर बरोबर नाही. झेंड्याबद्दल काही कोणाच्या कलरबद्दल आक्षेप राहू शकत नाही. पण तुम्ही त्यातून काही सामाजिक विद्रोह तयार करणे, धार्मिक विद्रोह तयार करणे, अजून कुठल्या उद्दिष्टाने बोलले असाल तर महाराष्ट्र सहन करणार नाही. इम्तियाज जलील हा साप आहे. हे निजामाचे पूर्वज आहे. ते यांना इथून महाराष्ट्रात येऊन